सब्सक्राइब करें हमारे YouTube चैनल को और इस बेल आइकन को दबाएं ताकि हमारी वीडियोस आपको मिल सके सबसे पहले। परतवाड़ा शहर का नंबर 1 शोरूम अमरदीप शोरूम 50 साल से आपकी सेवा में। दूल्हे के लिए कोट सूट, शेरवानी, दुल्हन के लिए बनारसी शालू, टी शर्ट्स, शॉर्ट पीस सभी उपलब्ध है। संपूर्ण लगन बस्ता भंडार अमरदीप शोरूम, मेन रोड, सदर बाजार, परतवाड़ा। अचलपूर शहराला सांस्कृतिक वारसा आहे। चालत आलेल्या परंपरा टिकवण्यासोबतच डोळसपणे परंपरेला प्रश्न विचारले पाहिजे। कुठलीही परंपरा मानव हिताची आहे किंवा नाही याचा विचार होणे गरजेचे आहे। परंपरा स्वीकारताना अनेक पहलू तपासून स्वीकारल्यास निश्चितच समाजहित साधल्या जाऊ शकते। अचलपूर शहरातील नाट्य परंपरेला ऐतिहासिक वारसा आहे। खऱ्या अर्थाने अचलपूर शहर नाट्य संस्कृतीची पंढरी आहे, असे प्रतिपादन डॉक्टर सतीश पावडे यांनी परतवाडा येथे आयोजित रंगभूमी दिनाच्या औचित्यावर 5 नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ रंगकर्मी अशोक बोंडे लिखित अचलपूरच्या नाट्य परंपरा या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा प्रसंगी केले। स्थानीय वाघामाता येथील सेवाळकर स्मृती सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। अशोक बोंडे लिखित पुस्तकांच्या माध्यमातून नाट्य परंपरेची जतन केल्या जात असून हा प्रकाशन सोहळा भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झाला। यावेळी या प्रकाशन पुस्तकाची ग्रंथदिंडी काढत भव्य दिंडीत हा ग्रंथ विचारपीठावर आणण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या वतीने हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला। या कार्यक्रमाला ज्येष्ठ रंगकर्मी राणासाहेब देशमुख तसेच डॉक्टर सतीश पावडे, प्राचार्य डॉक्टर काशीनाथ बराटे, तातासाहेब सेंगेकर, ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे प्रामुख्याने विचारपीठावर उपस्थित होते। कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन जितेश बोंडे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार अशोक बोंडे यांनी केले। सानुकांसह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाडा। कार्यक्रम या ठिकाणी सादर करतोय। आपल्या सर्वांचा आवडतं पत्रकारितेचं माध्यम अध्ययन समाचार, त्याचे प्रोप्रायटर आमच्या इथं आलेले जितूभाऊ रोडे, त्यांनी एक विनंती केली की आज दिवाळी अंकाचं जे प्रकाशन आहे तो प्रकाशन सोहळा सुद्धा या ठिकाणी आपण सादर करावा, म्हणून मी त्यांना विनंती करतो। अध्ययन समाचारच्या दिवाळी अंकाचं प्रकाशन
प्रकाशन देखील आज माननीय पावडे सरांच्या हस्ते ते करतायत. मी रोडे सरांना विनंती करतो की त्यांनी आपले पुस्तक या ठिकाणी आपला अंक त्या दिवशी आणावा, दिवाळी अंक. दिवाळी अंकाचं सुद्धा प्रकाशन या ठिकाणी झालेलं आहे. यांच्या संयुक्त विद्यमाने या रंगमंचावर अचलपूरच्या नाट्य परंपरा या ग्रंथाचं प्रकाशन होत घातलेलं आहे. या प्रकाशन सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय नानासाहेब देशमुख या समारंभाचा प्रमुख अतिथी म्हणून आलेले नाट्य क्षेत्रातील एक प्रज्ञावंत, ज्यांनी केवळ नाट्य परंपरा अमरावतीच्या भूमीत रुजवली नाही, तर त्या नाट्य परंपरेला आणि नाट्य विश्वाला समीक्षेच्या आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये एक उंची प्राप्त करून दिलेली आहे. ते महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत, परंतु त्यांचा श्वास आणि ध्यास हा केवळ नाटक आहे. अनेक कलावंतांना ज्यांनी उभं केलं आणि रंगभूमीवर कलावंत म्हणून त्यांची ओळख करून दिली, ते आमचे परममित्र डॉक्टर सतीश पावळे सर. अमरावतीच्या रंगभूमीमध्ये रंगकर्मी म्हणून, ज्येष्ठ रंगकर्मी म्हणून त्यांचं नावलौकिक आहे आणि 50-60 वर्षापासून ज्यांनी मराठी नाट्यसृष्टीमध्ये दिग्दर्शक, कलावंत, निर्माता, नेपथ्यकार म्हणून आपली अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे, ते आदरणीय राजाभाऊ मोरे साहेब, ज्यांचा सुद्धा आपण सत्कार केला. हे अमरावतीचे ज्येष्ठ रंगकर्मी आणि तेवढ्याच तन्मयतेने नाट्यभूमीला आणि रंगभूमीला त्यांनी आपले योगदान दिलेलं आहे, ते आदरणीय दादासाहेब संगेकर. या अचलपूरच्या नाट्य परंपरा या ग्रंथाचे निर्माते, तर म्हणजे जितेशने तो उल्लेख केलेला आहे की केवळ औपचारिकता होती. चर्चेमध्ये विषय निघाला की अचलपूरची नाट्य परंपरा अतिशय समृद्ध आहे. सांगलीचा मान अचलपूरला मिळाला पाहिजे होता, पण दस्तऐवज नसल्यामुळे तो राहून गेला. आपण त्याची जंत्री गोळा केली आणि काही दस्तऐवजीकरण केलं तर निश्चितपणे आपल्या अचलपूरला तो बहुमान मिळू शकतो. म्हणून आमची चर्चा झाली आणि त्या चर्चेतून अचलपूरच्या नाट्य परंपरा हा ग्रंथ मूर्त रूपास आलेला आहे. या ग्रंथाचे निर्माते श्रेष्ठ नाटककार, अचलपूरचं एक भूषण, ज्यांनी अचलपूरच्या भूमीमध्ये भारतीय नाट्य अकादमी या नाट्य संस्थेच्या निमित्ताने अनेक नाट्यप्रयोग केले, ते आदरणीय अशोक गुंडे साहेब. या सभागृहामध्ये अनेक मोठे मोठे कलावंत बसलेले आहेत. नाके साहेब आहे, महाजन साहेब आहे, गावंडे साहेब आहे, पत्रकार मंडळी जितू भाऊ आहे, विजय सुशे नाटककार आहे, इकडे राजाभाऊ धर्माधिकारी आहे, चंद्रकांत बहुरूपी सर आहे, कैलासजी पेंढारकर आहे. समाजाचं नाव घेणं शक्य नाही, परंतु या सर्व मंडळींनी
अचलपूरची नाट्य चळवळ समृद्ध करण्यामध्ये स्वतःचं खूप मोठं योगदान दिलेलं आहे. ते सर्व सन्माननीय नाट्य कलावंत आणि सभागृहामध्ये बसलेले सर्व नाट्यरसिक बंधू भगिनी, अनेक वर्षांपासून अचलपूरची नाट्य परंपरा ही लोकांपर्यंत यावी अशा प्रकारचा मानस हा आमच्या बैठकीमध्ये होत होता. पण माझ्यासारखा एक नवखा माणूस गेल्या 25-30 वर्षापासून अचलपूर परंपरामध्ये कार्यरत आहे, परंतु त्या पूर्वीचा 50 वर्षाचा इतिहास कदाचित मला माहिती नाही. म्हणून आम्ही एकदा सरांना विनंती केली की सर, आपण आपल्या स्वतःच्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनापासून अचलपूरच्या नाट्य परंपराशी जुळलेले आहात. यामध्ये ज्या समृद्ध नाट्य परंपरा आहेत त्यांचा इतिहास आपल्याला माहिती आहे, त्यांची पूर्व परंपरा आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे आपण अशा प्रकारचा एखादा ग्रंथ तयार करावा, निर्माण करावा, जेणेकरून अचलपूरचं हे नाट्य वैभव संपूर्ण भारताला आणि महाराष्ट्राला माहिती पडेल. 5 नोव्हेंबर 1843 ला भाव्यांचं सीता स्वयंवर नाटक रंगभूमीवर आलं. सांगलीचे संस्थानाधिपती पटवर्धन यांच्या आदेशाने त्या सांगलीच्या सभागृहामध्ये, दरबारामध्ये विष्णुदास भाव्यांनी सीता स्वयंवर नाटकाचा पहिला प्रयोग केला आणि या प्रयोगाची मराठीतल्या रंगभूमीतलं पहिलं नाटक म्हणून नोंद झाली. आणि नंतर गेल्या 150 वर्षांमध्ये जी नाट्य इतिहासाची चळवळ निर्माण झाली, त्या चळवळीमध्ये विष्णुदास भाव्यांचं पहिलं नाटक हे सांगलीला झालं आणि मराठी रंगभूमीची ती सुरुवात आहे अशा पद्धतीचा इतिहास लिहिला गेला. मित्रांनो, बऱ्याच गोष्टी पुराव्याअभावी, संशोधनाअभावी ह्या रूढ होत जातात, प्रचलित होत जातात आणि त्यांचा कायमचा ठसा हा साहित्य क्षेत्रामध्ये, समीक्षा क्षेत्रामध्ये उमटत असतो. अचलपूर ही नाट्य संस्कृतीची एक समृद्ध भूमी होती. या ठिकाणी पंढरीनाथ संस्थान, यादव मठ, सरमसपुरा ही संस्था अतिशय पुरातन आहे. 1835 साली या संस्थेची नोंदणी झाली आणि चॅरिटी कमिशनर यांच्याकडे अधिकृत नोंदणीचा दस्तऐवज आज उपलब्ध आहे. तो नोंदणी क्रमांक सुद्धा आदरणीय गुंडे सरांनी मिळवलेला आहे. 395 क्रमांकाचा हा नोंदणी क्रमांक या संस्थेला प्राप्त झाला होता. आणि मित्रांनो, या पंढरीनाथ संस्थांमध्ये गेल्या 150 वर्षापासून ती नाट्य परंपरा सुरू होती. कार्तिक शुद्ध दशमीला हे नाटक व्हायचं आणि अखंडितपणे 1835 पासून तर जवळजवळ 2000 पर्यंत या संस्थेने आपली नाट्य परंपरा जिवंत ठेवली, प्रचलित ठेवली. 150 वर्षाची ही नाट्य परंपरा एखाद्या संस्थेला प्राप्त व्हावी हा बहुमान केवळ अचलपूरच्या रंगभूमीलाच प्राप्त झाला आहे. केवळ पंढरीनाथ संस्थान नाही तर बावनएक्का तात्यासाहेब देशमुख यांनी अचलपूरला बावनएक्का नावाचं एक नाट्यगृह बांधलं आणि या नाट्यगृहाची सुद्धा एक परंपरा होती. मी या नाटकाचं शीर्षक यासाठी तुमच्या समोर मांडतो आहे की या नाटकाला आपण वेगळं शीर्षक सुद्धा देऊ शकलो असतो सर. अचलपूरची रंगभूमी, अचलपूरचं नाट्य वैभव असंही म्हणता आलं असतं, परंतु अचलपूरच्या नाट्य परंपरा अशा पद्धतीचं शीर्षक ज्या अर्थी या ग्रंथाला दिलेलं आहे त्या अर्थी या शीर्षकामागे मोठा आशय आहे, गर्भित अर्थ आहे. तो आशय असा आहे की अचलपूरमध्ये केवळ एक नाट्य संस्था नव्हती. त्यामध्ये पंढरीनाथ संस्थान होतं, बावनएक्का होतं, 22 होतं, 36 होतं, व्यंकटेश बालाजी नाट्य मंदिर सुलतानपुरामध्ये होतं आणि नंतर भारवी नाट्य अकादमी आपली परंपरा पुढे चालवली आहे. त्याशिवाय श्रीराम गोशाला राम लीला मंडल ही सुद्धा नाट्य संस्था होती. बालाजी नाट्य मंदिर जीवनपुऱ्यामध्ये होतं. श्री जगदंब संस्थानामध्ये सुद्धा नाटकांचे प्रयोग होत होते. कृष्णलीला मंडल बुंदेलपुऱ्यामध्ये होतं. या बुंदेलपुऱ्याच्या कृष्णलीला मंडळामध्ये कृष्णलीलांशी संबंधित नाट्य प्रयोग होत असत. विदर्भ मिलमध्ये राजाभाऊ देशमुखांनी एक स्वतंत्र नाट्यगृह बांधलं, त्याला आपण आज मोती मंगल कार्यालय म्हणून संबोधतो. इथं सुद्धा नाटकांचे प्रयोग होत होते आणि त्या
त्याशिवाय विदर्भ मिलच्या खुल्या रंगमंचावर गणपती उत्सवामध्ये सुद्धा नाट्य परंपरांची ती परंपरा सुरू होती. अशा पद्धतीनं कामगार कल्याण मंडळामध्ये सुद्धा अनेक नाटकं होत होते. या कामगार कल्याण मंडळामध्ये सुद्धा विदर्भ मिलचं कामगार कल्याण मंडळाचं एक स्वतंत्र नाट्य संस्था होती आणि विलनगृहामध्ये सुद्धा एक स्वतंत्र नाट्य मंडळ होतं. या नाट्य संस्थांमध्ये असंख्य कलावंत घडले. मी परंपरा यासाठी म्हणतो की या संस्थांनी आपल्या परंपरा जतन केल्या आणि त्या अबाधितपणे चालवल्या. आपला वारसा आणि वसा त्यांनी कधी खंडित होऊ दिलेला नव्हता. पंढरीनाथ संस्थांमध्ये होणाऱ्या नाट्यप्रयोग हे एका विशिष्ट दिवशी होत असत. कार्तिक शुद्ध दशमीला दरवर्षी प्रयोग होत असत आणि त्यापूर्वी नाटकाची निवड करणे, कलावंताची निवड करणे, दिग्दर्शनाची जबाबदारी दुसऱ्याला सोपवणे, नेपथ्य कसं करायचं, प्रकाश योजना कशी करायची, संवाद कोणाला द्यायचे, प्रॉम्प्टरची व्यवस्था कोणी करायची, अगदी नांदी कोणी वाजवायची, पडदा कोणी उडायचा, या सर्वांची अगदी नियोजनबद्ध मांडणी सुरुवातीच्या काळात होत असेल आणि ती एक परंपरा होत असेल. या ग्रंथामध्ये आदरणीय गोंडे सरांनी एक वाक्य फार सुंदर म्हटलं आहे की अचलपूर ही साहित्याची पंढरी आहे, परंतु अचलपूर ही नाट्य पंढरी सुद्धा आहे. पण या नाट्य पंढरीला वारीचं स्थान प्राप्त झालेलं आहे. ज्या पद्धतीने वारकरी कार्तिकी एकादशीला त्यांची पावलं ही पंढरीच्या दिशेने वळतात, त्या पद्धतीनं अचलपूरला सुद्धा एक नाट्य पंढरी आहे आणि या नाट्य पंढरीला परंपरेची साथ मिळालेली आहे. ती परंपरा कधीच त्यांनी खंडित होऊ दिली नाही. उदाहरणार्थ कार्तिक शुद्ध एकादशीला जवळजवळ अखंडितपणे 150 प्रयोग पंढरीनाथ संस्थांनी केले आणि या 150 प्रयोगांचा हिशोब सरांनी मला एकदा सांगितला की बराटे सर, आपण जर या 150 प्रयोगांच्या जंत्रीचा मागोवा घेत गेलो तर अचलपूरची रंगभूमी ही 1835-36 ला सुरू झाली. म्हणजे विष्णुदास भाव्यांच्या पूर्वी 8-10 वर्षाआधी अचलपूरच्या रंगभूमीने आपले प्रयोग करायला सुरुवात केली होती आणि ते सर्व दस्तऐवज सरांजवळ आहेत, ते नोंदणी आहे. 52 बिलनपुरामध्ये बांधल्या गेलं. दादासाहेब देशमुखांनी हे नाट्यगृह बांधलं. या नाट्यगृहाची सुद्धा एक परंपरा आहे. ज्या पद्धतीनं पंढरीनाथ संस्थान कार्तिक शुद्ध दशमीला आपण नाटक सादर करायचे, त्या पद्धतीने भाद्रपद शुद्ध षष्टीला 52 या नाट्यगृहातील नाट्यप्रयोग पाहिजे आणि त्या दिवशी वर्षभरात तो एकच प्रयोग व्हायचा. 22 ही संस्था स्पर्धेतून निर्माण झाली कारण 52 या नाट्यगृहामध्ये कलावंतांना संधी मिळत नसायची आणि म्हणून 22 काही श्रीमंत लोकांनी एकत्रित येऊन 22 लोकांनी एकत्र येऊन एक दुसरी संस्था उभारली, ती म्हणजे 22. या 22 संस्थांमध्ये सुद्धा भाद्रपद शुद्ध दशमी म्हणजे गणेशोत्सवामध्ये दशमीच्या दिवशी हा प्रयोग व्हायचा. हा प्रयोग होण्यापूर्वी नागपंचमीपासून याची सुरुवात व्हायची. नागपंचमीला विधिवत पूजा व्हायची आणि नंतर मग त्या विधिवत पूजेनंतर नाटकाची निवड, पात्रांची निवड आणि नंतर मग सराव त्यामध्ये सुरू व्हायचा. या दोनही नाट्यगृहामध्ये व्यावसायिक नाट्य मंडळींनी सुद्धा आपले मोठे मोठे प्रयोग केले पाहिजे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अचलपूरचा जो म्हणजे नाट्य परंपरेचा जो इतिहास आहे हा केवळ रंगभूमीचाच इतिहास नाही आहे, तर मला असं वाटतं की हा अचलपूरचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा एक अत्यंत मोठा सांस्कृतिक इतिहास आहे आणि आज तो या पुस्तकाच्या निमित्ताने आलेला आहे. गोंडे सरांच्या सगळ्या पुस्तकाशी मी सहमत आहे, फक्त एका वाक्याशी मी सहमत नाही. हे मी त्या आवर्जून मला सांगावं असं वाटतंय. त्याचं कारण आहे ते लिहितात की अचलपूरची ग्रामदेवता कुंभकर्ण आहे म्हणून इथले लोक आळशी आहेत. मी याच्याशी सहमत नाही. जर आळशी असते तर ही पण परंपरा नसती ना. 150, 100, 70 आता 12वीची परंपरा आणि आळशी असते तर तुम्ही पण हे पुस्तक लिहिलं. पण तुम्ही लिहिलं याचा निश्चित अर्थ आहे की अचलपूरचे लोक आळशी नाही. हाँ, वक्त आने तो फिर हम बता देंगे. तर एका विशिष्ट वेळेची वाट पाहून मग योग्य या पद्धतीने एखादं, तर या मताशी मी सरांशी सहमत नाही, सर पण सहमत नसतील, तुम्ही तर निश्चित नसेल, पण तरी मला असं वाटतं की ज्या कुंभकर्णाचा उल्लेख केला आणि ती जर अचलपूरची ग्रामदेवता असेल तर माझा
परंपरेचा अभिमान पण बाळगला पाहिजे, पण परंपरेची वारंवार चिकित्सा पण केली पाहिजे. ब्लाइंडली कुठलीही परंपरा स्वीकारू नये. डोळसपणे जर ज्या परंपरा आपण स्वीकारतो तो परंपरा परत परिष्कृत होत जातात. जे चांगलं असेल ते टिकतं, जे नसेल ते टिकत नाही. मला सहज एक उत्सुकता माझ्या मनात आली की अचलपूरची ग्रामदेवता कुंभकर्ण कसं काय बा आपल्यासमोर तो रावण म्हणजे नेहमीच विलन राहिलेला आहे, मेघनाथ नेहमीच विलन राहिलेला आहे, कुंभकर्ण तर म्हणजे सगळ्यात वाया गेलेला माणूस. आपल्याकडे एखादा जास्त झोपणारा असेल त्याला म्हणतो काय कुंभकर्ण सारखा झोपतो नाही, कारण म्हणजे कुंभकर्णाची तुलना त्याला झोपणारा माणसासोबत. आता ही मिथक आहे. या मिथकाचे अर्थ अन्वयार्थ आपण समजून घेतले पाहिजे. आणि मी या मताचा आहे, मी रामायणाकडे उत्कृष्ट अप्रतिम साहित्य म्हणून बघतो, पण इतिहास म्हणून बघायचा असेल तर मग माझी चिकित्सक वृत्ती जागृत होते. कुणाच्या श्रद्धेला आस्थेला मला दुखवायचं नाही. पण मला असं वाटते की मी जर संशोधक असेल, मी जर डोळस वाचक असेल तर मी परंपरेलाही प्रश्न विचारले. आणि परंपरेला प्रश्न विचारणे म्हणजे परंपरेचा अवमान नव्हे, परंपरा परिष्कृत करून पुढे जाणे. पुढे वाचणार सुरेंद्र श्रेष्ठ तर बाजूला आहे. 1835 जर आपल्याला तारीख माहीत असती तर 5 नोव्हेंबर 43 काही गरजच नाही ना. आपण ते 35ची तारीख लक्षात घेऊन त्या दिवशी रंगभूमी करू. बरं लोकांचा गैरसमज असा आहे तुम्ही शुद्ध बोलत नाही, मॅच झाले. अरे आमची मायची भाषा बोलते, आमच्या मायची भाषा अशुद्ध असून तुम्ही आमची भाषा बोलून दाखवा. नाही डॉक्टर लालूने गाडी बाबा केला, खूप छान केला, खूप चांगला केला, चांगलं केला. पण भाषेचा का मीरा फुलेरी झालर लावली. गाडी बाबा आमचा होता, आम्ही करू तो तसा होता. डॉक्टर सतीश पावळेंना जेव्हा मी म्हटलं तर मला गाडी बाबा करायचा आहे, तुम्ही मला गाडी बाबा द्याल का, तर ते म्हणाले तुम्ही करा. म्हटलं हो पण कीर्तन विकून नाही जमणार बा, कारण गाण्याचा ना काही अर्थार्थी संबंध नाही. संगीत साधा केलं ना 4 मुली गायला लागलं म्हणजे त्या म्हाताऱ्याला 200 वर्षाच्या म्हाताऱ्याला पोरगी कशी पाहिजे हे सांगायचं त्या गाण्याला. 4च लाईन होत्या. पेटीवर 7 स्वर असते असं म्हणजे नवरीपैकी मी अडचण नसून 7 लागते, पण मला आता आला नाही. त्या म्हाताऱ्याला तो दलाल एकाचवर पोरगी कशी लागत. सुंदर खासी सुबक देखनी स्थूल नकुशहीन वये चौदाली. हा पण पण हे गाणं जेव्हा नागपूरला मी प्रयोग करायला गेलो तर प्रॅक्टिस मध्ये 1 2 3 4 हे झालं. त्या पुरीच्या गायक होत्या त्या म्हणायच्या 1 2 3 4 सुंदर खासी हे मी नंतर म्हणतात. तिथं त्याने 1 2 3 4 म्हटलं नाही. इकडे तबल्यावर काय सुरू आहे तिकडे समजे नाही. म्हणून मी गाणं थांबवलं. तबल्यावाला म्हटलं तू बंद कर, आणि मी म्हणतो तसं तू बंद. काही समजे नाही काय वाजव पण वाजव असो. हा एवढा मोठा इतिहास घेऊन हे अटलपूर सिटी अटलपूर इतकं मोठा ठेवा जवळ आहे. 9-10 संस्था जेव्हा होत्या सतीश तुम्ही याच्या अगोदर होता की 4-5 संस्था होत्या नाटक करणाऱ्या. म्हणजे राजाभाऊची आझाद, लोंढेभाऊची आविष्कार, आमची अभिरुची,
बाबा हे सांगत कसं मी करू. आणि मग झाली पत्रकार परिषद. पत्रकार परिषद जिज्ञासा कातरवली त्याचं मनोगत झालं. मग मला ते म्हणाले की तुम्ही गाडगेबाबांचं काय म्हणता. नाही पाहिले आणि तुम्ही सांगा का कसा जमला म्हणून. आम्ही सांगावं तुम्ही म्हणावं तुम्ही कसं घ्यावं. पण जैन गाडगेबाबा पाहला. माझ्या घरातच 3 माणसं होते. ते असंच म्हणत त्यांना असंच होतं. भाऊसाहेब पंजाबराव केला. भाऊसाहेब पंजाबरावच्या बापाची भूमिका मी केली. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आले ते म्हणाले होते भाऊसाहेबांच्या वडिलांना आम्ही पाहिलं नाही पण ते असेच होते. असो भूमिका जगाचा जगण्याचा आणि सादर करण्याचा जो अनुभव असतो तो वेगळा असतो. जेव्हा हे वय 72 झाल्यानं कमी जास्त होते. बाळापुरे साहेब जेव्हा घरी आले मी तर कृतकृत्य झालो की एवढी 2 मोठी युवती माझ्या घरात पाय ठेवून झाली. तिनं गाडगेबाबाचा शेवटचं एक प्रसंग शेवट सादर केला. मला वाटलं आतापर्यंत पुढे काय नाही केले. आमचा इतिहास जर आम्ही लिहिला नाही हा यायच्या हिशोबाने हा इतिहास चांगला. आम्ही जर तो लिहिला नाही तर आपण म्हणजे मी गाडगेबाबाचे किती प्रयोग केले अलग सांगितली. ज्यांच्यासोबत मी गाडगेबाबा करतो ते अलग सांगितली. कारण इतिहासच नाही म्हणजे लिहिलेलं नाही. आम्ही तिथं काय केलं असो. हां जिथे मी तो मनापासून अभिनंदन करतो की तू हा नाही चालेल तुमचं आपलं काय असं नाही. जिथे हे मातृत्व पितृत्वाचं ऋण व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे. जिथेच ज्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केला जिथेच मला फोन आला की नाना मी जिथे बोलतो संदर्भ लागायचं कारणच नव्हतं. मग त्याला सांगितलं की युवा मोर्चाच्या 3 होतो आणि गाडगेबाबा करत होतो. मग लगेच लक्षात आलं की हा ते चित्र उभं राहिलं की गाडगेबाबा आणि मला ते आवाजून पाहायचं होतं. तेव्हा मी गाडगेबाबा सांगणार होतो. जितेशला केला तो त्याचा पाहिला. पण डॉक्टर पावडेंनी माझ्याकडून जो गाडगेबाबा करून घेतला तो अफलातून होता. एकदा दिग्दर्शकाशी खरं म्हणजे वाद घालू नये. आणि मी स्वतः या नाट्य क्षेत्रात सांगणार आहे म्हणून खूप मोठं व्यक्तिमत्व नाही. सांगणार म्हणजे कसं त्याला सांगायचं ते बरोबर म्हणजे नेपथ्याच्या भानगडीत नाही पडलो मी. दिवे लावायच्या भानगडीत नाही पडलो. कारण नेपथ्य करायला की नको पैसे झाले म्हणजे दुरुस्त करायला अजून त्या माणसाला म्हणून त्या भानगडीत पडलो नाही. पण सांगायचं आहे की आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष नाना, प्रमुख अतिथी डॉक्टर सतीश पावडे, श्री संगीकर, आमचे राजाभाऊ मोरे आणि या नाटकाचं या पुस्तकाचं प्रेरणास्थान असलेले आमचे बराटे सर. सुरुवातीला सांगतो मी काही लेखक नाही आहे. त्याच्यामुळे पुस्तक लिहिणं हा माझ्यासाठी फार नवीन प्रकार होता. मी भूमिका केल्या नाटकात अगदी मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर, अमोल कोल्हेबरोबर सुद्धा भूमिका केली.
पण दुसऱ्यांची वाक्य म्हणणं एवढंच फक्त आमचं काम होतं. लेखकाने लिहिलेलं वाक्य प्रेक्षकांपर्यंत कसं जायचं, कसं पोचवायचं, ही जी अभिनय कला मी जोपासलेली आणि ती 2 वर्ष बंद पडली. मी पहिले नाटकं करायचो आम्ही, त्याच्यानंतर नाटक करणं जमलं नाही, ग्रुप जमलं तर एक पातळीकडे वळलो. जागृतानंतर काढतं वाचाल हे घेऊन मी महाराष्ट्रावर फिरलो. पण मित्रांनो, लिखाणाचं माझं हे पहिलंच अपत्य आहे. पहिली छोटीशी एक बालनाट्य लिहिलं होतं, अबोलांचे बोल, त्याचं सुद्धा स्वागत झालं. पण आज लिखाणाचं जे माझं पहिलंच पुस्तक आहे, या पुस्तकाचं परतवाडा आचार्य नगरीने जे अभूतपूर्व स्वागत केलं, मी अगदी भारावून गेलो. माझ्याजवळ शब्द नाही आहे. एखाद्या थोडा मोठ्या म्हणजे लेखकाला सुद्धा एवढा सन्मान मिळाला नसेल त्याच्या पुस्तकाला, त्याच्यापेक्षा जास्त सन्मान तुम्ही माझ्या पुस्तकाला दिला, याबद्दल पहिल्यांदा मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. मित्रांनो, अध्यक्षांनी तब्येत बरोबर नसताना सुद्धा आपलं भाषण एवढं खुसखुशीत केलं की तुम्ही सगळ्यांचे चेहरे अगदी प्रसन्न झालेले. त्याच्यानंतर मी काय बोलावं हा माझ्यासमोर प्रश्न पडला. पण मी जो आज तुम्ही माझा सत्कार केला या ठिकाणी येऊन, त्याबद्दल मी खरंच तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो पहिल्यांदा. दुसरी गोष्ट, मी काही एकटा याचा मानकरी नाही आहे. मी काय केलं, या ठिकाणी लिखाण नव्हतंच, कुठेतरी म्हणजे आमच्या 22 भावनाट्यामध्ये लिहिलेलं कुठलंच आम्हाला काही मिळालं नाही. सर्व आठवणींचे बंध आम्ही बांधले. त्याच्यासाठी मला रमेश बाळापुरे, रत्नाकर अंतोरकर, दत्ताजी भारतीय, राजाभाऊ तारे या सर्वांनी साथ दिली आणि यांचं सगळ्यांचं एक गाठोडं बांधून मी हे पुस्तक रूपानं म्हणजे आज प्रकाशित करत आहोत. मला याचा अभिमान आहे की मला या लोकांनी जी साथ दिली त्यांचं मी ठेव जमा करून ती आता तुमच्यापर्यंत पुस्तक रूपाने पाठवतो. माझं पुढचं हे करण्यापेक्षा मला सुरुवातीला आमच्या मित्रांचं स्वागत करायचं आहे. मी माझ्यापेक्षा जास्त आनंद असलेले आमचे ज्यांना आनंद झाला ते आमचे दिग्दर्शक रमेश बाळापुरे यांना विनंती करतो की पहिले त्यांनी स्टेजवर यावं या ठिकाणी. आणि आजचे नानासाहेब देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी